आणि सुरुवात करूयात हादरवून टाकणाऱ्या एका बातमीनं। एका हत्या प्रकरणानं सगळा सातारा जिल्हा हादरलाय। एका महिलेनं आपला पती आणि दुसऱ्या एका जुन्या प्रियकराच्या मदतीनं आणखीन एका प्रियकराचा काटा काढला। इतकंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिघांनी असं काही केलं की सातारा पोलीस सुद्धा चक्रावले। प्रेमाचा हा त्रिकोण आणि त्यातून झालेल्या हत्येच्या प्रकारानं प्रेमी युगुलांमध्ये सुद्धा खळबळ माजले। आपण पाहूयात नेमकं काय घडलं साताऱ्यात। प्रेमाचा चौकोन, 27 वर्षीय तरुणाची हत्या। पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या साथीनं एक्सचा काटा काढला। कटरनं तुकडे केले, पोत्यात भरून नदीत फेकले। दिल्लीची मुस्कान तुम्हाला आठवत असेल। प्रियकराच्या साथीनं जिनं पतीचे तुकडे करून एका निळ्या ड्रममध्ये भरले होते। तेव्हापासून निळा ड्रम पाहिला की अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो। अशीच एक मुस्कान आपल्या महाराष्ट्रात सापडली आहे। साताऱ्यातल्या फलटण तालुक्यात एका 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। आजवर आपण प्रेमाचा त्रिकोण ऐकला होता, पण इथं प्रेमाचा चौकोन पाहायला मिळालाय। अतिशय थंड डोक्यानं अत्यंत अमानुषपणे सतीश उर्फ आप्पा दडसची हत्या त्याच्या प्रियसीनं आपला पती आणि दुसऱ्या एका प्रियकराच्या साथीनं केली आहे। सतीशची आरोपी महिला रेश्मा बुधावले सोबत संबंध होते। त्याच महिलेचं अजून एका तरुणासोबत अफेअर सुरू होतं। सतीश महिलेला ब्लॅकमेल करायला लागला, त्यामुळे ती वैतागली। 14 जानेवारीला अर्थात मकर संक्रांती दिवशी सतीश रेश्माच्या घरी आला। त्यावेळी रेश्माचा पती आणि त्याचा मित्र म्हणजेच रेश्माचा आधीचा प्रियकरही तिथं आला। घरात वाद सुरू झाला। त्यात सतीशने रेश्मासोबतचे संबंध सर्वांसमोर उघड केले। त्यामुळे संतापलेल्या तिघांनी सतीशला लोखंडी रॉडनं मारहाण केली। त्यात तो जबर जखमी झाला। सतीशला झालेली मारहाण बुधावले वस्तीवरील अनेकांनी पाहिली होती। त्यामुळे जखमी सतीशला दवाखान्यात नेतो असा बनाव करत त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेलं। तिथं डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली। इतकंच नाही तर लाकूड कापण्याच्या कटरनं त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले। ते तुकडे 2 पोत्यात भरून एक पोतं शेततळ्यात तर दुसरं पोतं नीरा नदीच्या पात्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। 21 जानेवारीला सतीशच्या भावानं सतीश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली। फलटण ग्रामीण पोलिसांनी कसून तपास करत तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। रेश्मा बुधावले, तिचा पती लखन बुधावले आणि रेश्माचा जुना प्रियकर सतीश माने अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत। शेततळ्यात आणि नीरा नदी पात्रातील मृतदेहाचे तुकडे करून फेकलेलं पोतं मिळवण्यातही पोलिसांना यश आलंय। आता आरोपींना कठोर शिक्षा होईलच, पण पोलीस तपासात अजून कोणकोणत्या धक्कादायक बाबी समोर येतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा।